मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। कापडणे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी उज्ज्वल पाटील तर व्हाईस चेअरमनपदी सुंदरबाई माळी विजयी। विरंगुळा केंद्र स्थापन करण्यासाठी निधी देण्याची मागणी। खंडणीसाठी तलवारीने वार करून 15,000ची रोकड थांबवली आणि विनयभंग करून खोटा गुन्हा दाखल केल्याची सखोल चौकशीची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे तालुक्यातील कापडणे येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी उज्ज्वल पाटील तर व्हाईस चेअरमनपदी सुंदरबाई माळी यांची बहुमताने निवड झाली आहे। धुळे तालुक्यातील कापडणे येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी उज्ज्वल पाटील व व्हाईस चेअरमनपदी सुंदरबाई सदाशिव माळी यांची बहुमताने निवड झाली आहे। कापडणे येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी मंगळवारी संस्थेच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेस चेअरमन पदासाठी उज्ज्वल पाटील व अशोक पाटील तर व्हाईस चेअरमन पदासाठी सुंदरबाई माळी व दत्तात्रय माळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। त्यामुळे मतदान प्रक्रिया राबवण्यात आली। यात उज्ज्वल पाटील यांना 16 पैकी 9 व अशोक पाटील यांना 7 मते मिळाली। त्यामुळे उज्ज्वल पाटील हे विजयी झाले। तसेच चेअरमन पदासाठी सुंदरबाई माळी यांना 9 व दत्तात्रय माळी यांना 7 मते मिळाली। त्यामुळे सुंदरबाई माळी यांची व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यात आली। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नितेश महाले यांनी कामकाज पाहिले। त्यांना सचिव प्रशांत बदानी यांनी सहकार्य केले। यावेळी संचालक शरद पाटील, अभिमन्यू माळी, बटू पाटील, सतीश पाटील, अनिल माळी, सुभाष पाटील, अशोक पाटील, बन्सीलाल पाटील, रवींद्र पाटील, दत्तात्रय पाटील, सुनील पाटील, मोतीलाल बांबरे, यशवंत खैरनार, जयश्री पाटील, शरद पाटील आदी उपस्थित होते। साठी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी 5 पदाधिकारी म्हणून माझी नेमणूक करण्यात आली होती। सदर निवडणुकीसाठी चेअरमन पदासाठी 3 उमेदवारांनी फॉर्म भरले होते। त्यापैकी एका उमेदवाराने माघार घेतली। तरी चेअरमन पदासाठी 2 उमेदवार रिंगणात होते, पाटील उज्ज्वल भगवंतराव व पाटील अशोक शिवराम। यापैकी सर्व 16 संचालक यांनी मतदानाचा हक्क बजावला। त्यापैकी पाटील उज्ज्वल भगवंतराव यांना 9 मतं पडली व पाटील अशोक शिवराम यांना 7 मतं पडली। त्यामुळे पाटील उज्ज्वल भगवंतराव हे बहुमताने निवड झाल्याचे घोषित केले। त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन पदासाठी माळी सुंदरबाई सदाशिव व माळी दत्तात्रय देवराम हे 2 उमेदवार रिंगणात होते। त्यापैकी माळी सुंदरबाई सदाशिव यांना 9 मतं मिळाली। तसेच माळी दत्तात्रय देवराम यांना 7 मतं मिळाली। माळी सुंदरबाई सदाशिव हे 9 मतं मिळाल्यामुळे बहुमताने विजय झाले असे घोषित करण्यात आले। कापडणे विकास सोसायटी संचालक आज आमच्या इथं चेअरमन पदासाठी पद रिक्त होतं। तरी आज सगळे 9 संचालकांनी मला बहुमताने चेअरमन पदासाठी निवडून दिलं। नवलांना, बटू पाटील, नाना माळी, आपले संतोष अण्णा एवढ्या दूरून आले, 1.5 दिवस प्रवास करून आणि मला सगळ्यांनी मोलाचं सहकार्य करून निवडून आणलं। मी त्यांचा पूर्ण आभारी आहे। तरी मी त्यांचा आभार मानतो। आता नवीन भरपूर उपक्रम येत आहे। त्या उपक्रमांसाठी आपले निवृत्त चेअरमन यांनी जे कारभार चालवला आहे तोच कारभार आम्ही पुढे चालवणार आहेत। सगळे 9 लोकांचं आमचं एक मत आहे। समोरच्या विरोधकांनी पोडपाड करण्याचा प्रयत्न केला, पण बटू पाटील, राजा पाटील, अण्णा, संतोष अण्णा हे सगळे ठामपणे उभे राहिले आणि घडवून आणलं। फूट पडली नाही। याच्या पुढे विकास आज सोसायटीचा 5 वर्ष पूर्ण होणार आहे। भरभराटी येणार आहे या सोसायटीसाठी आणि असं जसा कारभार मागच्या वर्षी चालला तसा याच्या पुढे चालणार आहे। एवढं बोलून याच्या पुढे जे शासनाचं काही असेल धोरण शेतकऱ्यांविषयी ते राबवण्याचा प्रयत्न आहे। नवीन भरपूर योजना आलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी राबवण्यासाठी। अवजार बँक वगैरे असं, पेट्रोल पंप वगैरे असं सक्षम होण्यासाठी। तरी त्या योजना आम्ही राबवणार आहेत। इकडं मोठं कार्यालय वगैरे असं करायचा संकल्प आहे, तो पूर्ण करण्याचा आमचा सगळे शेतकरी बांधव सभासदांना घेऊन आमचा प्रयत्न राहणार आहे।
धुळे शहरात नाना नाणे पार्क, जॉगिंग ट्रॅक, बगीचा, वृद्धांसाठी मोफत वाचनालय, सम्राट अशोक स्तंभ इत्यादी मूलभूत सोयी सुविधांसाठी 5 कोटींचा निधी द्यावा अशी मागणी सम्राट अशोक ज्येष्ठ नागरिक संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धुळे शहरात नाना नानी पार्क, जॉगिंग ट्रॅक, बगीचा, वृद्धांसाठी मोफत वाचनालय, सम्राट अशोक स्तंभ इत्यादी मूलभूत सोयी सुविधांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मिळावा या मागणीसाठी सम्राट अशोक ज्येष्ठ नागरिक संघ साक्री रोड धुळे तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की सम्राट अशोक ज्येष्ठ नागरिक संघ साक्री रोड धुळे हा संघ सन 2013 पासून ते आजतागायत कार्यरत आहे. सदर संघास मैंदळे शिवार सर्वे नंबर 83/2 सिटी सर्वे नंबर 4257 येथील खुल्या जागेपैकी निम्मे 3125 चौरस मीटर जागा, विरंगुळा केंद्र, वाचनालय, ग्रंथालय, संघाचे कार्यालय, नाना नानी पार्क इत्यादीसाठी धुळे महानगरपालिका ठराव नंबर 57 दिनांक 16/5/2017 अन्वये मंजूर झालाय. सदर जागेवर दिनांक 3/8/2018 रोजी माजी महापौर कल्पना महाले, तत्कालीन उपजिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे, वनाधिकारी इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत ठिबक सिंचनसह वृक्षारोपण करण्यात आले होते. दिनांक 13/10/2021 रोजी महानगरपालिका आयुक्त धुळे यांच्याकडे तात्पुरते शेड उभारण्यासाठी परवानगी मागितली आहे, परंतु अद्यापपर्यंत परवानगी मिळालेली नाही. तरी विनंती की ज्येष्ठ नागरिक ही देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे. आज तर ज्येष्ठांना मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात, त्यांना सन्मानाने जगता आले तर ते नवीन पिढी उद्याचा भारत घडविण्यात मोलाचा वाटा उचलू शकतात. परंतु सुशिक्षित ज्येष्ठांना जर न्याय मिळत नसेल तर मग मजूर, कामगार, अंध, अपंग, शेतकरी, शेतमजूर, महिला, आपला निरक्षर ज्येष्ठांना काय न्याय देणार आहात असा प्रश्न निर्माण होत आहे. धुळे शहरात 32 संघ हे नोकरदारांचे आहेत. त्या प्रत्येक संघात मजूर, कामगार, अंध, अपंग, शेतकरी, शेतमजूर, महिला, आपला निरक्षर इत्यादींचा समावेश नसल्याने त्यांच्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. सदर परिसरातील ज्येष्ठांच्या विकासासाठी ज्येष्ठालय, विरंगुळा केंद्र, नाना नानी पार्क, स्मृती भ्रंश केंद्र, वृद्धांच्या आरोग्यासाठी आरोग्यालय, वृद्धाश्रम, मोफत वाचनालय, ग्रंथालय, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असे संगणक कक्ष, पिण्यासाठी शुद्ध पाणी, बोरिंग, मोकळ्या जागेचा पेवर ब्लॉक बसवणे, वृद्धांसाठी बगीचा, फिरण्यासाठी रोड, महान सम्राट अशोक यांच्या तत्वाप्रमाणे भारताची प्रगती व्हावी यासाठी सम्राट अशोक स्तंभ इत्यादीसाठी सम्राट अशोक ज्येष्ठ नागरिक संघासाठी शासनाने 5 कोटी रुपये उपलब्ध करून द्यावे. सम्राट अशोक ज्येष्ठ नागरिक संघ सदर संघ मैंदळे शिवार सर्वे नंबर 63/2 सिटी सर्वे नंबर 4257 अजबेनगर धुळेसाठी भारत सरकार, महाराष्ट्र शासन यांच्या तत्वानुसार सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या तत्वाची अंमलबजावणी व्हायला हवी. परंतु सम्राट अशोक ज्येष्ठ नागरिक संघाबाबतीत तुझाभावाची वागणूक दिली जात आहे. सदर संघ प्रामाणिकपणे सन 2013 ते आजतागायत कार्यरत आहे. म्हणून विनंती की या सदर कामांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा. यावेळी अध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे, उपाध्यक्ष साहेबराव लोंढे, सचिव भाईदास गवळे, अनंत भामरे, डॉक्टर SU बिराडे, सुभाष जाधव, प्रकाश भामरे, किशोर शेजवळ, सुरेश पाटोळे, मीनाक्षी बागुल आदी उपस्थित होते. सम्राट अशोक ज्येष्ठ नागरिक संघासाठी विरंगुळा केंद्र स्थापन करण्याबाबत नाना नानी पार्क, जॉगिंग ट्रॅक, बगीचा, मोकळ्या जागेत फ्लोअर ब्लॉक बसविणे, वृद्धांसाठी मोफत वाचनालय, ग्रंथालय, सामाजिक सांस्कृतिक उपक्रम, विपश्यना धारणा केंद्र, सम्राट अशोक स्तंभ इत्यादी मूलभूत ज्येष्ठांसाठी सोयी सुविधासाठी 5 कोटीचा निधी शासनाकडून मिळावा ही आमची विनंती. आणि सदर संघ 2013 पासून आजपर्यंत कार्यरत आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून आम्हाला आमच्या संघाला सापत्न वागणूक मिळत आहे महानगरपालिकेकडून. तर आमचंही नाव विरंगुळा केंद्रासाठी त्यांनी पाठवायला पाहिजे होतं. 7/11 पाठवलं नगरविकास मंत्रालय इथे, तर आमचं नाव वगळून त्यांनी इतर नाव पाठवली. आमचंही विरंगुळा केंद्र हे 2013 पासून तर आजपर्यंत कार्यरत आहे. संघ हा खाली बसून हे करतो आहे. तर संघासाठी 5 कोटीचा निधी मिळावा आणि आमच्या सोयी ज्येष्ठांच्या सोयी सुविधा निर्माण व्हाव्यात अशी आमची विनंती आहे. आणि ज्येष्ठ नागरिक हा महाराष्ट्र सरकार, भारत सरकारचा हा एक जागतिक संपत्ती आहे ती ज्येष्ठ नागरिक ही. तर त्यांच्या सुखसोयीसाठी, समाधानासाठी शासनाने आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा ही आमची सर्व ज्येष्ठ नागरिक संघाच्या आमच्या सभासदांनी विनंती करीत आहे. खंडणी दिली नाही म्हणून जामचामळा येथील अक्रम सय्यद यांना रस्त्यात अडवून तलवारीने वार करून 15,000ची रोकड लांबवल्याची घटना मंगळवारी दुपारी 100 फुटी रस्त्यावरील डीमार्ट जवळ घडली. धुळे शहरातील जामचामळा येथे राहणारे अक्रम सय्यद यांना खंडणी दिली नाही म्हणून रस्त्यात अडवून तलवारीने वार करून जखमी करीत खिशातील 15,000ची रोकड लांबवण्यात आल्याची घटना 100 फुटी रोडवरील डीमार्ट जवळ मंगळवारी दुपारी घडली. याबाबत अधिक माहिती अशी की अक्रम सय्यद
वय 40 यांचे जामसामळा आर मास्टर शाळेजवळ वेल्डिंग वर्कशॉप आहे. तेथे व्यवसाय करण्यासाठी शहाबुद्दीन सिद्दीकी हा नेहमी खंडणीची मागणी करीत होता, परंतु अक्रम सय्यद यांनी त्यास नकार दिल्यामुळे मंगळवारी दुपारी अक्रम सय्यद व रिजवान सय्यद हे दुचाकीने 100 फुटी रोडवरून जात असताना डीमार्टच्या पुढे शहाबुद्दीन सिद्दीकी यांच्यासह 5 ते 6 जणांनी त्यांना रस्त्यात अडवून सिद्दीकी याने खंडणीची मागणी करीत तलवारीने वार केला व खिशातील 15,000ची रोकड लांबवली. अक्रम सय्यद यास हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. याबाबत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. मार्केट के बीच गौशाला के पास मैं आ रहा था, साबुद्दीन सिद्दीकी उसके साथ 8 घन थे. उन्होंने मेरे को तलवार मारे, मेरे किसी ने रोक कैश दी 15,000 रुपये, 15,000 रुपये लेके फरार हो गए. हाँ, ये बोले तू हफ्ता नहीं देगा, बोले तेरा कारखाना मीट खाना कुछ ही नहीं रख देंगे. बोले ऐसे 15,000 रुपये रोज के हफ्ता मांगते महीने का ये, तो जब भी तेरा कारखाना रख देंगे यहाँ पे, तेरा कारखाना नहीं रख देंगे यहाँ. ये हमारे पीछे से आए 2008 के बाद हमारा 2008 से पहले से कारखाना यहाँ है. कारखाने के वास्ते से इन्होंने मेरे को मारहान करी, झगड़ा करे. हाँ, मारने वाले का नाम साबुद्दीन, इसके जो भांजे हैं, इसका एक मामा का लड़का है किस्मत अली है, इनके नाम नहीं मालूम. इधर रोड पुलिस स्टेशन पे गुना दाखल करा है फिरोज जबा से नाम से भाई ने, ये नाम पे गुना दाखल हो गया इसके पहले. कोणता पोलीस स्टेशन? 40 रोड पुलिस स्टेशन. गुन्हा दाखल हो झालाय? हाँ, गुना दाखल हो गया यार. ठीक है. मैं तो इधर सिविल में लाया था. 2 जन को मारे रहे, अकरम गबा सैयद, हाँ, मोहम्मद सैयद. हम दोनों भाई हम फिटिंग करके आ रहे थे काम पे से. मेरे किस्म रोक 15,000 रुपये कैश थी. ये पैसे भी लेके गए इन्होंने भागे. हाँ, बोले तेरे को यहाँ से घर था तू ये नहीं देगा, बोले कारखाने का जगह का हफ्ता ये नहीं देगा, तो बोले तेरा कारखाना ऐसे बंद करा देंगे. बोले हाँ. सिविल हॉस्पिटल में अपघात में मैं एडमिट हुआ अभी. विनयभंग करून स्वतःच्या कुटुंबियांवर खोटा गुन्हा दाखल केल्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी आनंदखेडे येथील पूजा गांगुडेसह कुटुंबियांतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आले. विनयभंग करून स्वतःच्या कुटुंबावर खोटा गुन्हा दाखल केल्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी धुळे तालुक्यातील आनंदखेडे येथील पूजा गांगुडे यांच्यासह नातेवाईकांतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की मी आई वडील व 2 बहिणींसह आनंदखेडे येथे राहते. दिनांक 25/1/2024 रोजी मी व माझी बहीण रात्री सार्वजनिक शौचालयात गेलो असता गणेश अशोक अमृतसागर याने शौचालयात येऊन माझा विनयभंग केला. मी कशी तरी त्याच्या तावडीतून सुटून पळ काढला. सदरचा प्रकार घरी आईला सांगितला. यावेळी माझे काका दौलत गांगुर्डे हे जाब विचारण्यास गेले असता त्यांना मारहाण करण्यात आली. त्यात ते जखमी झाले. त्यामुळे गणेश अमृतसागर अशोक अमृतसागर यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु त्यांनीही माझे काका, माझे वडील तसेच मामा यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. सदरची सखोल चौकशी करून न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. आनंदखेड येथे गलीतील राहणारा गणेश अशोक अमृतसागर याने माझी भाची पूजा हिचं नाव घेतलं. 1 वर्षापूर्वी पण नाव घेतलं होतं. तेव्हा पोलीस स्टेशनला आणून पोलिसांनी समझोता करून मिटून दिलं होतं. परत तो वारंवार नाव घ्यायचा. ती शाळेत पण जायची नाही. 11वीला असताना ती 6 महिने शाळेतच गेली नाही. त्याच्यानंतर 12वीचं वर्ष असल्यामुळे ती शाळेत जात होती. वारंवार तो शाळेत जाताना रस्त्यावर तिला अडवायचा आणि काही वेळवाकडं बोलायचा. वेळवाकडं बोलत असताना एक दिवशी 28 तारखेला संध्याकाळी 6:30च्या सुमारास ती सार्वजनिक शौचालयात गेली असताना तो शौचालयामध्ये घुसून तिची विनयभंग करायचा प्रयत्न केला. तिला बोलला की तू कोणाला सांगशील, तुला जिवंत ठेवणार नाही या कारणाने अशी धमकी दिली. धमकी देऊन ती घरी पळत आली. तिच्यासोबत तिची लहान बहीण पण होती. दोघंच्या दोघी घरी आले. घरी येऊन त्यांनी आईला सांगितलं की असं असं झालं. वडील त्यांचे ट्रक ड्रायव्हर आहेत, गाडीवर गेलेले होते. ते त्यावेळेस मालेगावला असल्यामुळे ते तिथं नव्हते. पण त्यावेळेस काका तिथून जात होते पाणी घ्यायला काका जात असताना काकांनी विचारलं काय झालं, तर काकांना ती घडलेली घटना सांगितली. त्यांनी सांगितल्यानंतर ते काका त्यांना विचारायला गेले समोरच्या व्यक्तींना. तर त्या व्यक्तीचे वडील होते. त्या वडिलांनी पण एकदम व्यंग पद्धतीत त्यांना उत्तर दिलं आणि डायरेक्ट मारहाण सुरू करून दिली. ते जखमी झाले. त्यांना धुळे तालुक्याला आणलं. तालुक्याहून जास्त जखमी झाल्यामुळे त्यांना सिव्हिलला पाठवलं. सिव्हिलहून उपचार करून तर विनयभंगेचा पोस्को गुन्हा दाखल समोरच्या दाखल झाला. दाखल होऊन त्यांनी 5 दिवसानंतर कुठल्या तरी राजकीय पुढाऱ्याने PI साहेबांना फोन करून सदर पूजावर, पूजाच्या काकांवर, पूजाच्या वडिलांवर आणि आम्ही सोबत गेलेले दवाखान्यात पोलीस स्टेशनला फक्त सोबत गेलेलो तरी आमच्यावर पण म्हणजे सतीश शामराव अमृतसागर, तीर्थराज शामराव अमृतसागर, आनंद सोमनाथ गांगुडे हे पूजाचे वडील आणि दौलत गांगुडे हे पूजाचे काका, हे पूजाच्या काकाला जखमी करून आणि सदर पूजा यांच्या सर्वांवर 452 प्रमाणे खोटा गुन्हा दाखल करून घेतला. तरी त्या गुन्ह्याबद्दल
आमची निषेध आहे. सदर आरोपींना अजून अटक करण्यात आलेली नाही. सदर आरोपी मोकाट फिरत आहेत, नाव घेऊन छेडखानी करून विनयभंग करून. तरी आम्ही त्या संदर्भात अपर पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलेलं आहे. साहेबांना निवेदन देऊन सदर ज्या झालेल्या घटनेचा सखोल चौकशी करून आरोपींना अटक करण्यात यावी, ही आमची एवढीच मागणी आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. कापडणे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी उज्ज्वल पाटील तर व्हाईस चेअरमनपदी सुंदरबाई माळी विजयी. विरंगुळा केंद्र स्थापन करण्यासाठी निधी देण्याची मागणी. खंडणीसाठी तलवारीने वार करून 15,000ची रोकड थांबवली आणि विनयभंग करून खोटा गुन्हा दाखल केल्याची सखोल चौकशीची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.